या मुखपृष्ठातच काही समस्या आहे, मुखपृष्ठ चुकलं आहे असं वाटत नाही का? हा सगळा जो समुदाय भीमा कोरेगाव येथे जमलेला, त्यांना भिडेंच्या बाबतीत प्रबोधन झालेलं आहे, भिडे कोण आहेत हे माहीत आहे, तरी देखील हे पुस्तक तिथंच विकण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? या समाजात सर्वाधिक प्रबोधन करणारी, सर्वाधिक लोकांच्यात जाऊन संविधान सांगणारी, लोकशाहीचं मूल्य सांगणारी ही लोक आहेत. जरी या महापुरुषांची जात माझी नसली तरी या महापुरुषांची विचाराची जी जात आहे ती जात माझी आहे. कुणी काही म्हटलं, कुणी कितीही कोकललं तरी मी या सगळ्या महापुरुषांच्या जातीचा आहे, त्यांच्या विचाराचा जातीचा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही काही केलं की तिथे येणार. पण मला काही लोकांनी विचारलं, तुम्ही आम्हाला बाबासाहेब सांगता, तुमच्या वाटेल हे का आलं? भिडेचं धोतर सोडा, बाबासाहेबांचं बोट धरा. तुम्हाला जर येणाऱ्या काळात माणूस म्हणून जगायचं असेल, ताटकऱ्यानं उभं राहायचं असेल तर तुम्हाला भिडेचा सोगा सोडून बाबासाहेबांचं बोट पकडावं लागेल. मला माहिती आहे हे पुस्तक छापताना मला त्रास होणार आहे, खपली नाही तर आर्थिक झळ बसणार आहे. दुसरी गोष्ट, भिड्यांचा जो समुदाय आहे, जो कंप आहे, तो माझ्या अंगावर येणार आहे याची मला खात्री आहे. हे मला शिव्या देतील, धमक्या देतील, हल्ले करतील, या सगळ्याची पर्वा न करता बहुजन समाजातली मुलं या जाळ्यातून सापळ्यातून बाहेर यावीत आणि ती वाचली जावीत या भावनेने पुस्तक मी छापलेलं आहे. पुस्तकं फाडून भिडे संपत नाही, तर तुम्हाला भिड्यांचा विचार संपवावा लागेल, तो विचार बोचट करावा लागेल. पुस्तक फाडून तुम्ही जेवढा राग व्यक्त केला त्यापेक्षा जास्त राग मी या पुस्तकात त्यांच्या विचाराची चिरफाड करून केलेला आहे. दरवर्षी 1 जानेवारीला लाखो भीमसैनिक कोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. यावर्षी देखील 1 जानेवारीला हा कार्यक्रम पार पाडला, परंतु यावर्षीचा कार्यक्रम एका वेगळ्या घटनेने चर्चेत आलेला आहे. दत्तकुमार खंडागळे यांनी त्यांचं एक बहुचर्चित पुस्तक त्या ठिकाणी विक्रीस ठेवण्यात आलेलं होतं आणि या पुस्तकाच्या काही प्रती फाडण्यात आल्यानंतर मोठा गदारोळ माजलेला होता. ही घटना नेमकी काय आहे, या घटनेनंतर उमटलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी स्वतः वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. आता सोशल मीडियावरती या घटनेचा मोठा गदारोळ उडाला, त्या ठिकाणी पण तुमच्या पुस्तकाच्या त्या प्रती फाडण्यात आल्या. या घटनेला 2 दिवस उलटून गेलेत, हळूहळू हे प्रकरण जे आहे ते निवळत आलेलं आहे. आता 2 दिवसानंतर त्या उमटलेल्या प्रतिक्रियेकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला तो घटनाक्रम सांगतो. त्या दिवशीचा सकाळी 6 वाजल्यापासून स्टॉल मी लावला होता. मी संभाजी भिडे च्या तावडीतून कसं सुटलो हे माझं पुस्तक आहे आणि या पुस्तकात स्टॉल मी तिथं लावलेला होता. सकाळी 6 वाजल्यापासून तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाचा हा फोटो बघितला की प्रत्येकाची चिडचिड व्हायची, ते व्यक्त व्हायचे, पण सगळे व्यक्त होणारे लोक संयमित होते. त्यांना माहिती सांगितली, हां ठीक आहे तुम्ही योग्य करताय म्हणायचे आणि पुस्तक घेऊन जायचे. दुपारी 3 वाजता काय टोळकं आलं, त्यांनी ते बघितलं, हा फोटो कसा इथं आणला आहे, हा फोटो ठेवला आहे का आणि कुणी छापला आहे म्हणून त्यांना म्हटलं अरे याच्या विरोधात आहे. भिडेंच्या विरोधातली त्यांच्या कामाची पोलखोल या पुस्तकात मी केलेली आहे. पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी ते उचललं, विस्कटलं, बिरकटून सगळं नासधूस केली, पायदळी तुडवलं. त्याला मी सकाळपासून मी तिथे येणाऱ्या प्रत्येक भीमसैनिकाच्या मनात प्रचंड चिड दिसली. मला प्रचंड म्हणजे प्रचंड चिड दिसली. आम्ही सोबत जे मित्र होते त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करताना पण मला या सगळ्या चिडीचं कौतुक वाटत होतं. मी एवढा पराकोटीचा राग की भिडेचा मला चेहराही बघायचा नाही आम्हाला, किंवा पैसे देऊन आम्हाला त्याला घरात पण न्यायचं नाही, इतपत राग या लोकांच्या दिसत होता. पण तो संयमित होता. दुपारी त्याचा उद्रेक झाला काय लोकांच्या यानं, पण तोही गैरसमजापोटी झाला. तो फोटो बघून झाला. तो राग ना माझ्या विरोधात होता ना पुस्तकाच्या विरोधात होता. आणि त्या सगळ्या 2 दिवसानंतर काय ठराविक झुंडीच्या टोळक्यानं हे कृत्य केलं. त्यांनी वाचलं नाही, त्यांनी बघितलं नाही. पण त्या घटनेनंतर आज 3रा दिवस आहे. सलग 2 दिवस मला जे साधारण 1,500च्या आसपास फोन आले असतील. रात्री काल सकाळपासून, परवा रात्रीपासून ते काल रात्रीच्या 12पर्यंत मला फोन येत होते. आज सकाळपासून 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत कंटिन्यू मला फोन चालू आहेत आणि सगळे फोन भीमसैनिकांचे आहेत. त्या सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहिलेत. त्यांनी मला पाठबळ दिले, तुम्ही खर्चाची तुमचं नुकसान झालं ते पण आम्ही भरून देऊ आणि आम्ही माफी मागतो. जवळपास 1,500 फोन आले. त्या सगळ्या लोकांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. हे झालं ते चुकीचं झालं आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलासा दिला. आणि मी खऱ्या अर्थानं ते काय 4-2 टाळक्यांनी झुंडशाही केली, दंगा केला, पुस्तकं फाडली, मला त्यापेक्षा हे 1,500 फोन महत्त्वाचे वाटतात. आणि हे खरे आंबेडकरवादी लोक आहेत.
म्हणजे ज्या लोकांनी 1,500 लोकांनी फोन केले, पाठबळ दिलं, जी मनाची व्यापकता दाखवली, जे बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं अनुयायी आहेत ते हे 1,500 आहेत. माझ्या दृष्टीनं ते पुस्तक फाडणारे जे लोक आहेत त्यापेक्षा हे लोक महत्त्वाचे आहेत आणि मला या सगळ्या लोकांना धन्यवाद द्यावे वाटतात. आता तुमच्याच प्रतिक्रियेमध्ये तुम्ही म्हणालात की जेव्हा आम्ही स्टॉल लावला तेव्हा सकाळपासून लोकांचा विरोध त्या फोटोला दिसून येत होता. हो. म्हणजे ही लोकांची प्रतिक्रिया फक्त बोलण्यातून येत होती. हो. काही लोक फोटो बदला, हा का फोटो इथं आणला, अशा प्रतिक्रिया देत होती आणि काही लोकांनी त्यांचा राग अनावर झाल्यानंतर ती पुस्तकं फाडली. या मुखपृष्ठातच काही समस्या आहे, मुखपृष्ठच चुकलंय असं वाटत नाही का? चुकलंय असं नाही म्हणणार मी, कारण भिडेंच्या संदर्भात ते पुस्तक आहे आणि साहजिकच भिडेंच्या संदर्भात त्यांचं प्रतिवाद करणार आहे. आता याच्या बाबतीत वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. कुणी म्हणेल व्यंगचित्र काढा, कुणी म्हणेल त्यांना फुली मारा, कुणी म्हणेल त्याचं काळं तोंड करा. ठीक आहे, ज्याचे त्याचे मतप्रवाह आहेत. पण मी असा विचार केला की ठीक आहे, भिडेचं पुस्तक आहे तर भिडेचा फोटो लावूया आणि त्यानंतर त्याच्या संदर्भात आहे तर त्याच्या आत जे पुस्तकात आहे त्याचं पूर्ण त्याच्या कामाची पोलखोल आहे, चिरफाड आहे. मग वरती आपण अनेक लेखकांनी आत्तापर्यंत अरुण शौरींचे पुस्तक लिहिलं आंबेडकरांचं, त्या पुस्तकावर पण आंबेडकरांचा फोटो आहे. सावरकरांचा प्रतिवाद करणारे पण अनेक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या कव्हरवरती पण सावरकरांचे फोटो आहेत. असं नाही की म्हणजे कुणाचा फोटो नाही, म्हणजे काही ठिकाणी व्यंगचित्र वापरली जातात, काही ठिकाणी फोटो लावले जातात. पण या सगळ्या कालच्या घटनेचा जो उद्रेक झाला तो रास्त आहे. मग त्यांनी जे भीमा कोरेगावच्या दंगलीत सहन केलं, सोसलं, त्यांनी जे तिथं भोगलं, त्या सगळ्या त्रासाचा, अत्याचाराचा, अन्यायाचा तो उद्रेक होता. तो उद्रेक माझ्या पुस्तकाच्या संदर्भात नव्हता किंवा माझ्या संदर्भात नव्हता. मला त्या लोकांच्याबद्दल कुठेही राग नाही, मग त्या क्षणाला पण नव्हता आणि आताही नाही. मग तिथंसुद्धा मी ज्यावेळेस मॅक्स मार्चच्या जे आपले प्रतिनिधी आले त्यांनी मला विचारलं, तिथेही मी राग व्यक्त केला नाही. आणि हे मुखपृष्ठ मी या सगळ्या लोकांच्या दिवसभरात ज्या मला प्रतिक्रिया आल्या, एक तुम्हाला मी किस्सा सांगतो. एक मावशी आल्या, तिने मला पुस्तक विचारलं, किंमत विचारली, म्हटलं 100 रुपये आहे. मग त्या म्हटलं 50ला देता का? मग म्हटलं ठीक आहे घ्या. पण पुस्तक घेतल्यावर जाता जाता त्या म्हणाल्या, या माकडाचा फोटो का लावला आहे? हा प्रश्न त्यांनी विचारला. म्हणजे त्या मावशीचं जे मन आहे किंवा तिची जी मानसिकता आहे त्या मावशीची, किंवा सकाळपासून ज्या सगळ्या प्रतिक्रिया आल्या, एकूण जो आंबेडकरी समुदाय आहे त्या सगळ्यांच्या भावनेचा आदर करत मी हे मुखपृष्ठावरचं चित्र बदलतोय आणि इतर नवीन काय द्यायचं, बदलायचा माझा विचार चालला आहे. पण या सगळ्या लोकांच्या भावनेचा आदर करत हे बदलण्याचा माझा विचार आहे. नाही, या मागचं कारण नेमकं काय आहे? का लोकांची प्रतिक्रिया आली, बदला म्हणून प्रेशर आला, की या दबावाला बळी पडून तुम्ही बदलताय की काय? नाही, दबावाला बळी पडणं हा माझा स्वभाव नाही. मी गेली 25 वर्ष पत्रकारितेत आहे. मला धमक्या आल्या, दबावाला बळी पडणारच तर भिड्यांच्या विषयी मी लिहिलंच नसतं. म्हणजे मी सत्यासोबत उभं राहणारा माणूस आहे, चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणणारा माणूस आहे. म्हणजे मग त्यासाठी जे वाटेल ते परिणाम भोगायची माझी मानसिकता असते. प्रसंगी जीव गेला तर माझी तयारी आहे. पण हा आंबेडकरी समुदायाच्या ज्या भावना आहेत, त्यांनी जे सोसले, भोगले, त्याचा तो उद्रेक आहे आणि त्याबद्दल माझी सहानुभूती आहे. म्हणजे प्रत्यक्षदर्शी तिथं मी नव्हतो त्या दंगलीच्या वेळेस, पण त्यांनी जे भोगलं त्याची मला जाणीव आहे. त्यांनी काय भोगलं, कसं, त्याही काळात त्या दरम्यान मी पण लिहिले त्या विरोधात, सगळ्या एकूण दंगलीच्या भिडेच्या विरोधात. त्या काळात मी माझ्या वजेदारीतून मांडले या सगळ्याच्या विरोधात. त्यामुळे मला या सगळ्याची चांगली जाणीव आहे आणि या लोकांच्या भावनेचा आदर म्हणून हे मी कुणाच्या दबावाला झुकून नाही, बळी पडून हे कधीच शक्य नाही. म्हणजे असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. मग त्यांना दत्तकुमार खंडागळे माहिती नाही असं मला म्हणावं लागेल, कारण घाबरून भिवून पडणारा मी कार्यकर्ता नाही. मी आंबेडकरांना मानणारा, त्यांच्या वाटेवर चालणार आहे. त्यामुळे मी कुणाच्या धमक्यांना, दबावाला बळी पडणार नाही आणि कधी झुकणार नाही. सत्यासोबत नेहमी उभा राहीन. अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं तरी मी सत्यासोबत उभं राहीन. एकूणच समाज माध्यमांवरच्या आपण जर पोस्ट बघितल्या तर त्या पोस्टमध्ये आंबेडकरवाद्यांना टार्गेट केलं जातं की पुस्तकं वाचायला पाहिजे होतं, वाचून हे करायला पाहिजे होतं. एकूण ही जी घटना आहे, ही घटना घडवणारी लोक ह्या सगळ्यांना आंबेडकरवाद म्हणून कसं म्हणता येईल? आता आपल्याकडं सरसकट एक शिक्का झाला आहे. सगळ्याच जात समूहात, सगळ्याच धर्मात झुंडशाहीची प्रवृत्ती असणारी सगळीकडेच लोक आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पक्षात आहेत. आपल्याला आत्ताचे काय मोदी भक्त एक फॅड आलं आहे भक्तांचं नवीन, पण निव्वळ BJPत भक्त आहेत अशातला भाग नाही. प्रत्येक पक्षात, प्रत्येक संघटनेत भक्तांची एक मांदियाळी तयार झालेली आहे. मग ह्याला अपवाद कुठलीच संघटना, कुठलाच धर्म, कुठलीच जात राहिलेली नाही. म्हणजे प्रत्येक जातीचे कंपू आहेत, प्रत्येक धर्माचे कंपू आहेत आणि तिथं अशी काय 5-10% उतळ टाळकी आहेत. याचा अर्थ सगळा समाज वाईट आहे, सगळी संघटना वाईट आहे
असं नाही. एकूणच जर आपण बघितलं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असेल तर ते काम करण्यासाठी पहिल्यांदा बौद्ध वस्त्या निवडल्या जातात. हां, कुठलं प्रबोधनाचं शिवाजी महाराजांच्यावरचं एखादं नाटक आलं तर किंवा एखादा पोवाडा आला, एखादा कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रमाला प्रायोरिटी पहिल्यांदा भीमनगर असेल, बौद्ध वस्त्या असतील तिथं नेलं जातं. आता हा जो समुदाय आहे, बौद्ध समाज असेल तर तो त्या समाजामध्ये भिडेंच्या विषयीचं जे प्रबोधन आहे तर ते त्या समाजाला भिडे कोण आहेत हे माहीत आहे. हां, म्हणजे हा सगळा जो समुदाय आहे भीमा कोरेगाव येथे जमलेला, त्यांना भिडेंच्या बाबतीत प्रबोधन झालेलं आहे, भिडे कोण आहेत हे माहीत आहे. तरी देखील हे पुस्तक तिथंच विकण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? खूप चांगला प्रश्न विचारला, कारण सोशल माध्यमात हा आक्षेप माझ्यावर घेतला जातोय. मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचतोय. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. खऱ्या अर्थानं मला हे पुस्तक तिथं का न्यायचं होतं. मी चैत्यभूमीवर याचं प्रकाशन करणार होतो. बाबासाहेबांना अभिवादन करताना तिथंच चैत्यभूमीवर हे प्रकाशित करायची माझी इच्छा होती, पण पैशाच्या अडचणीमुळे मला तिथं करता आलं नाही. मग तिथं झालं नाही तर मग कुठं करूया. मग शौर्य दिनाच्या निमित्तानं कोरेगाव भीमाला करूया आपण, भीमा कोरेगावच्या ठिकाणी, या विचाराने मी तिथे केलं. आणि बौद्ध समाजाच्या किंवा त्या लोकांच्या ठिकाणी का जावं, तर का मी याचं असं उत्तर देईन तुम्हाला. खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाज जो आहे तो शिकलेला आहे, तो शहाणा आहे, सर्वाधिक वाचन करणारा हा समाज आहे. आणि हिथं या लोकांच्यापर्यंत जर आपण गेलो, मी भेद मानत नाही, मी ते वेगळे हे वेगळे असं कधी मानत नाही. ही सगळी माझीच भावंड आहेत. मी आंबेडकरांचा अनुयायी, हे आंबेडकरांचे अनुयायी आहेत. भले मी त्यांच्या जातीत जन्माला जर नसलो आलो, पण विचारानं मी त्यांचा बंधू आहे. ती माझी भावंड आहेत, मी त्यांचं भावंड आहे. मग तिथं का जायचं, तर हे पुस्तक त्या लोकांनी वाचलं तर ती लोक हे पुस्तक घेऊन ज्यांना गरज आहे तिथं जातील, त्यांना सांगतील. या समाजात सर्वाधिक प्रबोधन करणारी, सर्वाधिक लोकांच्यात जाऊन संविधान सांगणारी, लोकशाहीचं मूल्य सांगणारी ही लोक आहेत. आत्तापर्यंत जर तुम्ही देशातल्या घटनाक्रमाचा अभ्यास केला, लोकशाहीवर ज्यावेळेस हल्ला झाला, संविधानावर ज्यावेळेस हल्ला झाला, तर सगळ्यात पहिल्यांदा सामोरं छातीची ढाल करून कोण आला असेल तर ते बौद्ध समाजाचे लोक आलेत, आंबेडकरवादी लोक आलेत. मग जिथं जिथं अशा काही गोष्टी येतात तिथं तिथं आंबेडकरवादी उठून उभे राहतात, छातीची ढाल करतात. मी असा विचार केला, एका दृष्टीने मला आंबेडकरांना अभिवादन करायचं होतं, तिथंच हे प्रकाशित करायचं होतं. आणि त्याच्यामागचा दुसरा विचार होता की ह्या लोकांनी जर हे पुस्तक वाचलं, अभ्यासलं, तर हे समाजात सगळ्यांना सांगतील की बाबा हे पुस्तक चांगलं आहे, भिडेच्या तावडीतनं कसं सुटलं पाहिजे, आपली मुलं कशी वाचवली पाहिजेत, हा संदेश ही माणसं देतील, या भावनेने मी तिथं आलो. पण समाज माध्यमात ज्या प्रतिक्रिया येत आहेत, इथं का आला, तिथंच जावा, इथंच जावा, असं हे असं काय कॉपीराईट दिलं आहे कुणाला. बाबासाहेब आमचे, शिवाजी महाराज त्यांचे, महात्मा फुले त्यांचे, आमचा काय दोष आहे का, आम्ही बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलो नाही, हे आमचा दोष आहे का, की मी शिवाजी महाराजांच्या जातीत जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का, की महात्मा फुलेंच्या जातीत मी जन्माला आलो नाही, हे माझा दोष आहे का. जरी या महापुरुषांची जात माझी नसली तरी या महापुरुषांची विचाराची जी जात आहे ती जात माझी आहे. आणि कुणी काही म्हटलं, कुणी कितीही कोकललं, तरी मी या सगळ्या महापुरुषांच्या जातीचा आहे, त्यांच्या विचाराचा जातीचा आहे. आणि मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही काही केलं, मी तिथे येणार, मी चैत्यभूमीवर येणार, मी भीमा कोरेगावला येणार. कारण हे महापुरुष, ही माणसं, ही स्मृतीस्थळं माझी आहेत, ही माझी प्रेरणास्थळं आहेत. ही कुठल्या एका जातीची, कुठल्या एका कंपूची होऊ शकत नाही. ही भूमिका अगदी योग्य आहे, परंतु तुम्ही ज्या समूहातून येता, ज्या ओबीसी समूहातून तुम्ही येता, त्या ओबीसीमधले ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम, जत्रा, उत्सव किंवा दरवर्षीचे ठरलेले कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांमध्ये हा विचार घेऊन जायला पाहिजे. भिडेंचा हा जो कावा आहे तो तिथं जाऊन त्यांना एक्सप्लोज करायला पाहिजे, असं वाटत नाही का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी जिथं जिथं जातो, म्हणजे अगदी मी ज्या समाजात आहे त्या समाजात पण मला जिथं जिथं अनेक चिंतन शिबिरं झाली, त्या लोकांनी मला वक्ता म्हणून बोलवलं. तिथं तिथं मी भिडे सांगितलेच, पण सोबत बाबासाहेब पण सांगितले. म्हणजे माझ्या समाजात मी जाऊन सांगतो की बाबासाहेब स्वीकारले पाहिजेत आणि बाबासाहेबांच्या विचारासोबत आपण राहिलं पाहिजे. भिडेंच्या मी ज्या जातीत आहे किंवा ज्या समाजाचं आहे त्या समाजातले अनेक लोक भिडेंच्या पाठीमागे आहेत. मग मी त्या लोकांना पण सांगतो की या भिडेचं धोतर सोडा आणि बाबासाहेबांचं बोट धरा. तुम्हाला जर येणाऱ्या काळात माणूस म्हणून जगायचं असेल, ताटकऱ्यानं उभं राहायचं असेल, तर तुम्हाला भिडेचा सोगा सोडून बाबासाहेबांचं बोट पकडावं लागेल. हे तुम्ही माझ्या समाजाच्या लोकांना विचारू शकता. म्हणजे माझ्या मांडणीला अनेकांनी विरोध केला. आत्ता काल परवा या घटनेनंतर पण मला काही लोकांनी विचारलं, तुम्ही आम्हाला बाबासाहेब सांगता, तुमच्या वाटेल हे का आलं. म्हणजे मला त्यांना उत्तर देताना मला थोडं हे झालं, पण मी त्यांना म्हटलं की अरे बाबा, हे 4-2 लोक म्हणजे बाबासाहेबांचा विचार किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होऊ शकत नाहीत.
4-2 टाळकी सगळीकडेच चुकीचे असतात. झुंडशाही प्रवृत्ती सगळीकडेच आहेत, सगळ्या जाती धर्मात आहेत. याचा अर्थ या 4 टाळक्यांमुळे बाबासाहेबांचा विचार किंवा सगळेच त्यांचे अनुयायी चुकीचे ठरत नाहीत. मला पाठबळ देणारे, माझ्या पाठीशी उभं राहणारे मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, हे पण मी त्यांना सांगितलं. ज्यावेळी तुम्ही बाबासाहेब तुमच्या समाजामध्ये घेऊन जाता किंवा पहिल्यांदा तुम्ही घरी घेऊन गेला असाल, तर त्यावेळी घरच्यांची किंवा या समाजाची प्रतिक्रिया काय असते? द्वेष करतात, बाबासाहेबांचं समर्थन करतात, नक्की काय स्थिती आहे? मी खरं सांगू तुम्हाला, मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन. मी ज्यावेळेस 2008 माझ्या घरी ज्यावेळेस बाबासाहेबांचा फोटो लावला पहिल्यांदा, माझी आई, आमच्या घरात शिकलेलं पहिलं आम्हीच आहे, म्हणजे माझे वडील किंवा आई कोण शिकलेले नाहीत. ज्यावेळेस पहिल्यांदा बाबासाहेबांचा फोटो मी माझ्या घरी आणून लावला, त्यावेळेस मला आईने प्रश्न केला, अरे बाबा, आपण हे आपल्या जातीचे नाहीत आणि यांचा फोटो आपल्या घरी का? मग त्यावेळेस आईला मी म्हटलं की आई, हे जर नसते तर आज तुझा मुलगा संपादक नसता. आज संपादक दत्तकुमार खंडागळे हा जो शब्द आहे, किंवा तुला जे अभिमान वाटतो तुझा मुलगा संपादक आहे, पत्रकार आहे, ते निव्वळ बाबासाहेबांमुळे शक्य झालं. ते जर नसते तर आज आपण इथं नसतो किंवा तुझा मुलगा संपादक म्हणून पुढं आला नसता. त्यामुळं तो माणूस आपला उद्धार करत आहे आणि त्याची जाणीव, त्याची कृतज्ञता म्हणून या माणसाचा फोटो आणि विचार आपल्या घरी असला पाहिजे. मी माझ्या समाजात किंवा इतर समाज जिथं जिथं जातो तिथं बाबासाहेबांच्याबद्दल भरभरून बोलतो, कारण ती कृतज्ञतेची भावना आहे. बाबासाहेबांच्या जातीचा नसलो तर त्यांच्या मी मतीच आहे, त्यांच्या विचाराचा आहे. त्यामुळे बाबासाहेब सगळ्यांचे आहेत. सगळे महापुरुष, आपण आत्ता अलीकडे झालं आहे काय, सगळ्या महापुरुषांच्या अवतीभोवती जातीचं कोंडाळ तयार झालं आहे, त्यांची एक चौकडी तयार झाल्या आणि त्यांना बंदिस्त केलं जाते, कॉपीराईट घेतलं जाते. हे चुकीचं आहे. ह्या महापुरुषांनी, मी एक 2007चा किस्सा सांगतो. वीर शिवाजी काशीदांची पुण्यतिथी होती. मग त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर काही लोकांनी एक मेसेज वेगळा, असं जहाल मेसेज लिहिलेला होता. मग मी ते पुसायला लावला आणि वेगळा व्यापक संदेश लिहायला लावला. त्यानंतरच्या आठवड्यात मी वज्रहरीचं एक संपादकीय लिहिलं की शिवा काशीदांचं बलिदान दाढीच्या दरवाढीसाठी नव्हतं. मग ते माझ्या समाजातल्या अनेक लोकांना खटकलं, त्याचा राग आला. पण म्हटलं, अरे बाबांनो, शिवाजी काशीद किंवा शिवा काशीद हे तुमचे आमचे नाहीत, त्यांचं बलिदान मातीसाठी आहे. तो माणूस अखंड सगळ्या स्वराज्याचा आहे, सगळ्या महाराष्ट्राचा आहे. तुम्ही जातीपुरतं का आपल्यापुरतं ठेवताय? तो सगळ्यांचा, तर सगळ्यांच त्यांना कवटाळू द्या ना. बाबासाहेब सगळ्या मानवजातीचे आहेत. ते निवळ महाराष्ट्राचे आहेत किंवा महार जातीचे आहेत किंवा बौद्धांचे आहेत किंवा भारताचे, तर असं नाही. इथल्या भारतातल्या, जगातल्या प्रत्येक दीनदुबळ्या माणसाचा, प्रत्येक गोरगरिबाचा हा माणूस कैवारी आहे आणि त्या माणसापर्यंत बाबासाहेब पोचले पाहिजेत. आपण जे कवटाळून ठेवले ना, बाबासाहेब आमचे किंवा आम्ही त्यांचे मालक, ही भूमिका चुकीची आहे. सगळ्यांच्यापर्यंत बाबासाहेब पोचले पाहिजेत आणि ते खरं बाबासाहेबांचं यश आहे. प्रत्येक तळातला शेवटचा जो घटक आहे त्याच्यापर्यंत बाबासाहेब ज्या दिवशी पोचतील आणि ती माणसं बाबासाहेबांना कवटाळतील. मध्ये NRCचा जो कायदा आला, या देशात मुस्लिम संघटनांनी अल्लाशिवाय कधीच कोणाला स्वीकारलं नाही. पण त्यावेळेस मुस्लिमांना बाबासाहेबांचा फोटो वापरावा लागला, बाबासाहेबांचा विचार घ्यावा लागला. हे बाबासाहेबांच्या विचाराचं सगळ्यात मोठं यश आहे. मी आता हे सगळे तुमचे जे विचार ऐकतोय, हे सगळे विचार ऐकलं की माणूस प्रभावित होतो. परंतु एवढा सगळा चांगला विचार करणारा माणूस, तुमच्या पुस्तकाचं नाव पण आहे, मी भेडेच्या तावडीतून कसा सुटलो, हा सगळा इतका पुरोगामी विचार करणारा माणूस भेडेच्या तावडीत सापडलाच कसा? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर हे विचार आजचे आहेत. मी माझ्या वयाच्या 14 वर्षी भिडेंच्या सोबत कामाला सुरुवात केली. त्यावेळेस माझ्या डोक्यात कुठलाच विचार नव्हता. ना प्रतिगामी होतो, ना पुरोगामी होतो, नाही, कुठलाच विचार माझ्या डोक्यात नव्हता. फक्त त्या वयात छत्रपती शिवाजीराजांच्याबद्दल आणि या देशाबद्दल प्रचंड प्रेम माझ्या मनात होतं. आणि त्या प्रेमाला मी भिडे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे, गडकोटांच्या मोहिमा काढायचे. त्या कुठेतरी आतल्या शिवभक्तीला, शिवाजी महाराजांच्या प्रेमाला कुठेतरी साथ घातली जात होती, देशावरच्या प्रेमाला कुठेतरी साथ घातली जात होती. आणि त्या न कळत्या वयात मी त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. त्या वयात जर माझ्यापर्यंत बाबासाहेब पोचले असते, माझ्यापर्यंत फुले पोचले असते, शाहू महाराज पोचले असते, तर मी नक्कीच या विचारासोबत आलो असतो. पण कदाचित मी असं म्हणेन की हा पुरोगामी विचाराचा पराभव आहे. जर माझ्या वयाच्या 14 वर्षी किंवा अनेक 12-13 वर्षाची पोरं आहेत, मी आता जी शिवप्रतिष्ठानसोबत काम करणारी, पळणारी मुलं बघतो, 13, 14, 15 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्यापर्यंत भिडे पोचत आहेत, पण त्यांच्यापर्यंत पुरोगामी चळवळ पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत फुले पोहोचत नाहीत, त्यांच्यापर्यंत आंबेडकर पोहोचत नाहीत, शाहू महाराज पोहोचत नाहीत. हा पराभव पुरोगामी चळवळीचा आहे किंवा त्यात काम करणाऱ्या नेत्यांचा आहे. तो दोष माझा नाही. मी भिडेंच्या सोबत गेलो, मला बाबासाहेब आंबेडकर अभ्यासाने मिळवावे लागले, मला महात्मा फुले वाचून मिळवावे लागले. माझ्यापर्यंत ते आलं नाही.
माझ्यापर्यंत जर त्याच वेळी चळवळीची माणसं आली असती, तो विचार आला असता, तर नक्की मी या चळवळीला आलो असतो. भिडेंच्या चळवळीमध्ये तुम्ही इतकी वर्ष काढली, हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश नेमका काय आहे? मी वयाच्या 14 वर्षानंतर त्यानंतर एक 7-8 वर्ष मी भिडेंसोबत काम केलं. मी माझ्या वाचनात जर महात्मा फुले आले नसते किंवा काय पुरोगामी चळवळीतली माणसं माझ्यासोबत आली नसती, त्यांनी मला सांगितलं नसतं आणि ती पुस्तकं मिळाली नसती, तर मी अजूनही भरकटलो असतो. मी आजही 30-30 वर्ष 15-15 वर्ष त्यांच्यासोबत काम करणारी माणसं बघतोय. मी स्वतःला खरं तर धन्यवाद देणे या सगळ्या लोकांना की या सगळ्या तावडीतून मी बाहेर पडलो. हे पुस्तक लिहायचं कारण हे जे मी भरकटलो ज्या पद्धतीनं, तशी आज हजारो बहुजन समाजातली मुलं भरकटत आहेत, त्यांचं करिअर उद्ध्वस्त होते. उमेदीच्या आयुष्यात म्हणजे 15 ते 25 ही 10 वर्ष फार उमेदीची असतात माणसाच्या आयुष्यात. म्हणजे जो तारुण्याच्या उंबरठ्यावरचा आणि तो जो काळ आहे तो अभ्यासाचा काळ आहे, तो आयुष्यातला सर्जनशीलतेचा काळ आहे. आणि नेमका तोच काळ आणि त्या काळातला तो काळ कापायचं काम भिडेंच्या विचारानं होते. या काळात एखादा मुलगा IPS होऊ शकतो, IAS होऊ शकतो, तो एखादा चांगला मोठा उद्योगपती होऊ शकतो. पण ह्यांच्या पाठीमागं भरकटला तो मुलगा तर त्याची लायकी मेंढरासारखी होते. फक्त बेबेकर त्यांच्या पाठीमागं फिरायचं. भिडे त्याला एखादा धंदा कर म्हणत नाहीत, भिडे त्याला एखादं चांगलं पुस्तक देत नाहीत की त्यानं IPS व्हावं, IAS व्हावं, त्यानं चांगल्या दर्जाचा अधिकारी व्हावं. भिडे यातला कुठलाही विचार सांगत नाहीत. याच्याही पलीकडे जाऊन भिडे सामाजिक विचार सांगत नाहीत. तुम्ही एखादं रक्तदान शिबिर घ्या, तुम्ही एखादं झाड लावा, तुम्ही एखादा बंधारा बांधा किंवा कुणाला तरी मदत करा, अशा पद्धतीचं एकही काम भिडे या युवकांना सुचवत नाहीत. निव्वळ मुस्लिमांचा द्वेष आणि इतर जात समूहासंदर्भातचा अप्रत्यक्ष द्वेष ते या लोकांच्या मनात पसरवत असतात. आणि बहुजन समाज भाबडा आहे. पण या नशेला बळी कसा पडतो हा समाज? मुळातच बहुजन समाज भाबडा आहे. ही मुलं सगळी निखळ आहेत. त्यांचं या देशावर प्रचंड प्रेम आहे. या मातीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर या लोकांचं प्रचंड प्रेम आहे आणि त्या प्रेमाला साथ घालतात भिडे. ही मुलं भिडेला बोलत नाहीत, तर ज्या शिवभक्तीला, देशभक्तीला साथ घातली जाते त्यालाही भुलतात. आणि त्या भुलभुलेला बोलून यांच्या पाठीमागं मुलं पळतात. आणि दुसरी गोष्ट, भिडेंचं जे वागणं आहे ते साधं वागणं आहे, त्यागी वागणं आहे. त्यांच्या वागण्यात जे काय दिसतंय प्रतिबिंब साधेपणाचं असेल, त्यागाचं असेल, हे मुलांना अपील करते. मी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींना बोललो आणि कुठंतरी त्या त्यागाला, साधेपणाला माणूस बोलतो आणि त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात करतो आहे. ही मुलं त्यांच्यापासून परावर्तित व्हावी, वाचली जावीत आणि ती समृद्ध व्हावीत, त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं, ह्या भावनेनेच या पुस्तकाचा मी घाट घातला आहे. आणि मी माझ्या मित्रांच्याकडून पैसे उभे करून ही पुस्तकं मी छापलेली आहेत. मला माहिती आहे हे पुस्तक छापताना मला त्रास होणार आहे, खपली नाही तर आर्थिक झळ बसणार आहे. दुसरी गोष्ट, भिड्यांचा जो समुदाय आहे, जो कंप आहे, तो माझ्या अंगावर येणार आहे याची मला खात्री आहे. हे मला शिव्या देतील, धमक्या देतील, हल्ले करतील, ह्या सगळ्याची पर्वा न करता बहुजन समाजातली मुलं या जाळ्यातनं, सापळ्यातनं बाहेर यावीत आणि ती वाचली जावीत, या भावनेने पुस्तक मी छापलेलं आहे. याच्यापेक्षा याच्यातून पैसे मिळवावेत किंवा आपला बँक बॅलन्स वाढवावा ही माझी भूमिका नाही. ही भूमिका आहे, परंतु आता हे तुम्ही म्हणताय कर्ज काढून पुस्तक छापलेलं आहे, त्या परवाच्या घटनेमध्ये किती नुकसान झालं, किती पुस्तकं फाडली गेली? साधारण परवाच्या घटनेत 1200-1300 पुस्तकं फाडून टाकली आणि 500-700 पुस्तकं त्यांनी उधळून विस्कटून टाकली. साधारण 1800 ते 2000 पुस्तकाचं माझं नुकसान झालं. त्यात साधारण 1.5-2 लाखाचं माझं नुकसान झालं या 2000 पुस्तकाच्या ह्याच्यात. आता आंबेडकरी जनतेचे तुम्हाला बरेच फोन येत आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे? या घटनेनंतर त्या सगळ्या लोकांनी माझ्या पाठीशी प्रचंडपणे उभं राहत पुस्तकाची मागणी केलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने मला त्यांनी त्यांचे पत्ते पाठवत मला गुगल पेवरती माझ्या पैसे पाठवलेत. कोणी 5 प्रती, कोणी 10 प्रती, कोणी 50 प्रती. आत्ता पुण्याचे काही कार्यकर्ते 500 प्रती विकत घ्यायला इथे येत आहेत. वाघमारे म्हणून त्यांचं, सूरज वाघमारे, त्यांचा मला 2 दिवस झालं फोन येतो आहे की या सगळ्यांच्या वतीने मी माफी मागतो. जवळपास या घटनेनंतर 1,500 लोकांनी या घटनेची माफी मागितलेली आहे आणि त्या सगळ्यांनी आम्ही या सगळ्या गोष्टीची भरपाई करून द्यायला तयार आहे आणि तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. मला म्हणजे घटना घडली, पुस्तक फाडलं, ही बाब माझ्या दृष्टीनं गौण आहे, पण मला हे जे त्यानंतर जो फ्लो आहे मदतीचा असेल, पाठबळाचा असेल, मी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि या बाबासाहेबांच्या खऱ्या अनुयायांना मी मनापासून माझा सलाम करेन. हे पुस्तक बहुजनांच्या मुलांनी वाचावं यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? खरं तर हे पुस्तक सगळ्या
आईबापांनी वाचलं पाहिजे पहिल्यांदा. त्यांची 12, 13, 15 वर्षाची मुलं भिड्यांच्यासोबत भरकटत आहेत. हे पुस्तक या राज्यातल्या प्रत्येक घरात जायला पाहिजे. कारण हा माझा 5-10 वर्षाचा अनुभव आहे. मी ज्या ठेचा खाल्ल्या, मी जे भोगलं, मी जे अनुभवलं ते यात मांडले. आणि हे जर पुस्तक इतर लोकांनी वाचलं, काही शहाण्या लोकांनी वाचलं, आंबेडकरी चळवळीतल्या पण लोकांनी जर वाचलं तर ते इतरांना सांगतील, भेट देतील. मी सगळ्यांना आवाहन करेन, हे पुस्तक वाचा, तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना भेट द्या. तुमच्या भेट दिल्यानं, तुमच्या वाचनानं जर 4 मुलं वाचली, भिड्यांच्या सापळ्यातनं बाहेर आली, तर नक्कीच त्या 4 मुलांची घरं, त्यांचं आयुष्य उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्ता जे काय या भारताची अवस्था आहे, लोकशाहीवर, संविधानावर जे हल्ले होत आहेत, यातनं जर बाहेर जायचं असेल तर या झुंडशाहीला आपल्याला उत्तर द्यावं लागेल किंवा त्याच्यासोबत संविधानाची, लोकशाहीची भूमिका घेऊन ताठपणे उभं राहावं लागेल. भिड्यांचं काम हे संविधानावरचा हल्ला आहे, लोकशाहीवरचा हल्ला आहे. हा जर हल्ला परतवून लावायचा असेल तर या कामाला रोखलं पाहिजे आणि भिड्यांना रोखलं पाहिजे. भिड्यांना रोखलं पाहिजे याचा अर्थ त्यांची प्रतिमा फाडणं, त्यांचं पुस्तक फाडणं असं होत नाही. तर भिड्यांचा विचार रोखला पाहिजे. कालच्या भीमा कोरेगावच्या तिथं शौर्य दिनाच्या दिवशी काही लोकांनी ती पुस्तकं फाडली. पुस्तकं फाडून भिडे संपत नाहीत. तर तुम्हाला भिड्यांचा विचार संपवावा लागेल, तो विचार बोचट करावा लागेल. या पुस्तकातनं पुस्तक फाडून तुम्ही जेवढा राग व्यक्त केला त्यापेक्षा जास्त राग मी या पुस्तकात त्यांच्या विचाराची चिरफाड करून केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ती गरज आहे. माझं पुस्तक आहे ते घ्यावं म्हणून म्हणत नाही. भिड्यांना जर बोचट करायचं असेल, थोडक्यात त्या पुस्तकातले काही धडे आहेत ते सांगा. या पुस्तकात भिडे मुलांची माती कशी भडकवतात, मुस्लिमांच्याबद्दल द्वेष कसा पसरवतात, भिडे आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा तिरस्कार का करतात, ही जी प्रकरणं आहेत या पुस्तकात, मी दहशतवादी होण्यापासून कसा वाचलो. मी जर त्यांच्यासोबत असतो तर नक्कीच माझ्या हातात तलवार, बंदूक असती. आज माझ्या हातात लेखणी आहे. जर मी त्यांच्यापासून बाहेर आलो नसतो, माझ्या हातात लेखणी नसती, मी आज कुठेतरी कुणाच्या तरी हत्येच्या कारणास्तव तुरुंगात असतो किंवा एखाद्या दंगलीच्या सहभागामुळे मी तुरुंगात असतो. पण आज तुरुंगात जाणारा तरुण किंवा दंगल घडवणारा माणूस आज संपादक म्हणून आज मी इथं बसलो आहे. मी यातनं बाहेर पडलो नसतो, आज इथं नसतो, नक्कीच तुरुंगात असतो किंवा कुणाच्या तरी खुनाच्या प्रकरणात. कारण त्या काळात माझी मानसिकताच तशी होती. मला एखादा मुसलमान बघितला की त्याला कापावं आणि तोडावंच वाटायचं. म्हणजे मी त्या काळात लिहिलेले पण माझ्याकडे काही आर्टिकल आहेत. अतिशय हिंस्र म्हणेन मी त्या लेखांना. इतके आक्रमक आणि इतके हिंस्र ते आर्टिकल आहेत. मग तो माणूस नक्कीच कुणाची तरी हत्या केली असती, कुणाची खून केली असती. इतपत क्रूर माझी मानसिकता होती. निव्वळ ही फुले जर माझ्या वाचनात आली नसते, काही मित्र आले नसते, तर मी इथंपर्यंत आलो नसतो. आजही अशी अनेक मुलं आहेत माझ्या विचाराची. त्या काळात जे माझे विचार होते अशा विचाराची हजारो मुलं आहेत. आणि या मुलांना ही आपलीच लेकरं आहेत, आपलीच भाऊबंद आहेत. या मुलांना या भिड्यांच्यापासून वाचवलं पाहिजे. त्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. मग पुरोगामी चळवळीत काय होते, भिड्यांच्यासोबत जे काम करणारी मुलं आहेत, आपण त्यांचा तिरस्कार करतो, द्वेष करतो, त्यांना नावं ठेवतो. खरं तर हे चुकीचं आहे. तुम्हाला जर परिवर्तन करायचं असेल तर यांचा पहिला तिरस्कार बंद करा. त्यांना जवळ घ्या, त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांचं परिवर्तन करा. त्यांना तुम्ही फुलेंचा, आंबेडकरांचा विचार सांगा. हे भिडे चुकीचं कसं करतायत, तुमची दिशाभूल कशी करतायत, तुमची फसवणूक कशी करतायत, हे त्यांना समजून सांगायला पाहिजे. आणि ते काम मी या पुस्तकातून केलं आहे. आणि आपली मुलं जर वाचवायची असतील, ही बहुजनांची पोरं, जे उद्या भारताचं भविष्य आहे, जे उद्या महाराष्ट्राचं भविष्य आहे, हे जर वाचवायचं असेल, उद्याची लोकशाही वाचवायची असेल, तर ही सगळी बहुजनांची पोरं भिड्यांच्या सोबतची बाजूला काढली पाहिजेत. या तळमळीपोटी हे पुस्तक मी लिहिले. मला मॅक्स महाराष्ट्र आणि आंबेडकर सर, त्याचबरोबर तिथं माझ्या पाठीशी डॉक्टर शमीबा पाटील आणि अनेक माझे पुरोगामी चळवळीतले किंवा आंबेडकरी चळवळीतले जे मित्र माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांनी ज्या ताकदीनं मला पाठबळ दिलं, ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायची इच्छा आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. आणि तुम्ही जे पाठबळ दिले त्या पाठबळाच्या जोरावर मी या विचारासोबत आणखी ताकदीनं काम करेन. ज्या हिंस्र प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरुद्ध अधिक ताकदीनं, अधिक त्वेषानं आणि अधिक नेटानं इथून पुढे काम करत राहीन. बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या अशा व्यक्ती आहेत की ज्या आपल्या लेकराला भरकटू देत नाहीत. जर आपलं एखादं लेकरू भरकटलं, दुसऱ्या मार्गामध्ये गेलं, तर ते त्या लेकराला सुरक्षितपणे आपल्या पंखाखाली घेतात, त्याला सुरक्षित वातावरण देतात. दत्तकुमार खंडागळे नावाचं एक लेकरू, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचं लेकरू, भरकटलेलं लेकरू पुन्हा
फुले शाहू आंबेडकरांनी आपल्या पंखाखाली घेतले. अशी असंख्य बहुजनांची लेकरं भरकटू नये म्हणून या भिडेंच्या तावडीतून वाचवण्यासाठी त्याने हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक बहुजनांच्या तरुण मुलांनी वाचावं आणि विशेष करून त्यांच्या आईवडिलांनी स्वतः वाचावं आणि आपल्या मुलांना वाचायला द्यावं, कारण ही मुलंच भविष्यातला भारत घडवणार आहेत. तुर्तास मी इथंच थांबतो. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.